न्यूज मराठी पाहुयात सर्वात मोठी बातमी। अवैध धंदे बोकाळले, सांगोला पोलीस प्रशासनाला जाग येणार का? जनतेचे कारवाईकडे लक्ष, पहा सविस्तर। सांगोला शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रेत्याचा व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झालाय। अवैध दारू विक्री व्यवसाय पुन्हा सक्रिय झालेलं दिसून आलं आहे। तालुक्यात राजेरोपपणे सुरू असलेल्या या दारू विक्रेतेकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलंय। सध्या सरकार मान्य देशी व विदेशी दारू दुकानांतर पार्सलच्या रूपात दारू विक्री सुरू आहे। ही विक्री किमतीपेक्षा जादा दराने विक्री सुरू असल्याचं दिसून आलंय। तालुक्यातील पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागासह स्थानिक देशी दारूपासून ते विदेशी दारूपर्यंत सर्वच प्रकारची दारू प्रतिबंधित वेळेस सरीस मिळत आहे। या देशी व विदेशी दारूमध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचं मद्यपीमध्ये दबक्या आवाजात बोललं जात आहे। या दारू पोहोचवणाऱ्या तस्करासही राज्य उत्पादन शुल्क विभागाशी चांगले संबंध असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे भर चौकात राजरोसपणे दारू विक्री दुकाने थाटून खुलेआमपणे अवैध दारू विक्री केली जात आहे। भर चौकात सुरू असलेल्या या अवैध दारू विक्रेत्यांना राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। पोलीस विभागाचे कर्मचारी वेळोवेळी अवैध दारू विक्रेत्याकडून दाढी टाकून मुद्देमाल जप्त करतात, परंतु जप्त केलेल्या विविध प्रकारच्या विशिष्ट नंबरचा माल हा नेमका कोणत्या सरकारमान्य दुकानांना पुरवठा केला गेला याची आधी चौकशी केली जात नाही। त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी या दारू तस्करांचे कुणीही काहीही बिघडू शकत नाही, अशाच आविर्भाव विक्रेत्या भागवताना दिसत आहेत। एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू केली जाते। शहरासह तालुक्यातील अनेक गावात भर चौकात तालुक्यातील प्रमुख रस्त्यावरील ढाबे हॉटेलवर सरीस अवैध दारूची विक्री होत आहे। राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाला याबाबत अनेक वेळा सूचना देऊनही कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही। त्यामुळे यावर बर्दाहस्त नेमका कुणाचा असा सवाल तालुक्यातील जनतेमधून विचारला जात आहे। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।